त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची देहाकृती, त्यांच्या सर्वत्र वर्णनावरून असं कळतं तथागत एक आकर्षक स्वरूपाचे पुरुष होते. त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते. त्यांचे आजान बाहू आणि सिंहगती, त्यांचे वृषभसम नेत्र आणि सुवर्णकांती, त्यांची भरदार छाती सगळ्यांना आकर्षित करत असे. त्यांच्या भुवया, कपाळ, तोंड, डोळे, देह, हातपाय आणि त्यांची गती, त्यांचा जो जो देहविशेष कोणाच्या दृष्टिक्षेपात येईल त्या त्या अवयवांवर दृष्टी खेळवून जाईल. ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्यांच्यावर त्यांच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे. त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा खिळून उभा राही. जो उभा असे तो त्यांच्या मागे चालू लागे. जो हळूहळू आणि शांतपणे चालत असे तो जलद धावू लागे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही. जे त्यांच्या दर्शनाला येत त्यांच्यापैकी काही जण त्यांना हात जोडून अभिवादन करत, काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहार्द्र शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करत. कुणीही आदर व्यक्त केल्याशिवाय त्यांचा निरोप घेत नसे. सगळ्यांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे. स्त्रिया आणि पुरुष सगळेजण त्यांचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असत. त्यांची वाणी अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचं भाषण हे जणू दिव्य संगीतासारखं वाटायचं. त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासनपूर्व वाटायचं आणि त्यांचे रूप पाहणाऱ्याला पूज्यभाव वाटे. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची हृदयदेवता होण्यासही पुरेसे होते. ते जेव्हा बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत. ते काय बोलत याला विशेष महत्त्व नसे, पण ते जेव्हा बोलत तेव्हा ऐकणाऱ्यांच्या भावना हेलावून जात आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळवली जात. श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढंच नव्हे तर तो एक मुक्तीचा मार्ग आहे अशी त्यांची खात्री होई. त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांना गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दात ऐकण्याची जाणीव होई. जेव्हा ते स्त्री पुरुषांबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रूप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित आणि हर्षनिर्भर करत असे. डाकू अंगुलीमाल आणि आळवीचा नरमांस भक्षक यांना धर्मदीक्षा देणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले असते का? राजा प्रसेनजित आणि राणी मल्लिका यांचे एका शब्दाने सख्य करून देणे दुसऱ्या कोणाला जमले असते का? कोणावर त्यांचा एकदा प्रभाव पडला की तो त्यांचा कायमचा अंकित होत असे. इतकं त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. प्रत्यक्ष पाहिलेल्यांची साक्ष. भगवान बुद्धांना त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ते ज्यांना भेटले त्यांचे मत या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात. साल नावाच्या एका ब्राह्मणाची साक्ष काढता येईल. भगवान बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने त्यांच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केला. भगवंतांच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला. त्यावेळी महापुरुषाची 32 लक्षणं त्यांच्या ठायी आहेत किंवा काय यासाठी त्याने त्यांच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळली सुद्धा. ही 32 लक्षणं असल्याची खात्री झाल्यावर त्यांना संबोधी प्राप्त झाली आहे की नाही याबाबत त्याला संदेह वाटला. पण त्याला आठवलं की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य यांच्या मते जे अहर्त आणि सम्यक संबुद्ध असतात त्यांची स्तुती केल्याने ते प्रकट होतात. म्हणून खालील शब्दाने त्यांनी त्यांची स्तुती करण्याचं योजलं. भगवान, आपला देह निर्दोष आहे, परिपूर्ण आहे, आकर्षक आहे, सुवर्णवर्णी आहे. आपले दात चमकदार आहेत. महापुरुषांच्या ठायी असणारे प्रत्येक लक्षण या सुविकसित देहात प्रतीत होत आहे. स्पष्ट दृष्टी, सुंदर, उंच सरळ देहयष्टी असणारे आपण आपल्या अनुयायात सूर्याप्रमाणे तळपत राहणारे आहात. आपण इतके आनंदी, सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहहीन श्रमणाप्रमाणे का फुकट घालवत आहात? आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे थाटामाटाने संचार केला पाहिजे. आपली राज्यसत्ता 7 समुद्रापार नेली पाहिजे. अभिमानी राजे तुमच्या पदरी ग्रामप्रमुख म्हणून असायला पाहिजेत. सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जगताचे शास्ते म्हणून आपण असायला पाहिजे. आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागतांची देहकांती इतकी निर्मळ आणि तेजपुंज होती की त्यावर सुवर्णवर्णी वस्त्रांची जोडी ठेवली की क्षणात ती फिकट वाटू लागे. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना देखणापूर असं म्हटलं. त्यात नवल ते कसलं? त्यांचे नेतृत्व सामर्थ्य. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही एक स्वायत्त संस्था होती.
तर मग संघ आणि त्याचे सदस्य या बाबतीत तथागतांचे स्थान काय होते? याबाबत तथागतांचे समकालीन सकुलादाई आणि उदाई यांची साक्ष उपलब्ध आहे. एकदा भगवान बुद्ध राजगृहातील वेळुवनात वास्तव्याला होते. एके दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी भगवान बुद्ध राजगृहामध्ये गेले. पण नेहमीपेक्षा फार अगोदर आल्याचे जाणवून परिव्राजक रामात सकुलदाईकडे जाण्याचा त्यांनी विचार केला आणि त्यानंतर ते त्याच्या दिशेने निघाले. त्यावेळी पुष्कळ परिव्राजकांच्या समुदायात सकुलदाई बसलेला होता. अस्तित्व आणि नास्तित्वाबद्दल त्याची जोरदार चर्चा चालली होती. दुरून भगवान येत असल्याचे त्याने पाहिले आणि सगळ्यांना सूचना दिली, गप्प रहा, बडबड करू नका, शांतताप्रिय श्रमण गौतम येत आहेत. त्याचबरोबर ते सगळेजण गप्प झाले. इतक्यात भगवंत तिथे आले. त्यांना सकलूदाई म्हणाला, या भगवंत या, आपले हार्दिक स्वागत करतो. दीर्घकालानंतर आज आपले आगमन होत आहे. भगवानांनी आसनस्थ व्हावं. भगवान आसनस्थ झाले. कसल्या विषयावर चर्चा चालली होती आणि काय निष्कर्ष निघाले याची त्यांनी चौकशी केली. त्यावर सकलूदाई बोलला, जाऊ द्या, काही विशेष नाही, पुढे कधीतरी समजेलच ते. काही दिवसांपूर्वी जेव्हा नाना मतांचे श्रमण ब्राह्मण संथगरामध्ये एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात चर्चा चालली की अंग देशातील मगध पौरजन किती भाग्यवान आहेत. जितके गणाचार्य आहेत तितके विख्यात श्रमण आहेत. जितके वेगवेगळ्या मतांचे संस्थापक आहेत, जितके जनसंवर्धाने आदरणीय मानले आहेत, ते सर्व राजगृहात वर्षावासासाठी आलेले आहेत. त्यामध्ये पूर्ण काश्यप आहे, मख्खली गोशाल आहे, अजित केशंबल आहे, संजय वेठ्ठीपुत्र आहे, निगंटपुत्र आहेत. सर्व प्रतिष्ठित आणि सर्व वर्षावासाठी इथे आले आहेत. त्यात श्रमण गौतम सुद्धा आहेत, जे संघनायक आहेत, सुविख्यात धर्मगुरू आहेत, धर्मसंस्थापक आहेत, अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत. या अतिथींपैकी, या सुविख्यात श्रमण ब्राह्मण आचार्यांपैकी असा कोण आहे की जो आपल्या शिष्यांना पूज्य, आदरणीय आणि सामान्य वाटतो आणि ते आपल्या गुरुपाशी किती पूज्यबुद्धीने आणि आदराने राहत होते? काही म्हणाले, पूर्ण काश्यपांना कोणी आदर किंवा सन्मान दर्शवित नाहीत. त्यांचे शिष्य त्यांचा गौरव करत नाहीत. त्यांच्याजवळ राहताना त्यांना त्यांच्याबद्दल काही विशेष पूज्यभाव असा काही वाटत नाही. अशी वेळ एकदा आली होती जेव्हा पूर्ण काश्यप आपल्या शेकडो अनुयायांना उपदेश करत होते. तेव्हा मध्येच एक शिष्य बोलला, पूर्ण काश्यपांना काही विचारू नका, त्यांना या विषयात काहीही समजत नाही. मला विचारा, मी आपणाला सर्व काही समजावून सांगेन. तेव्हा पूर्ण काश्यप अश्रुपूर्ण नेत्रांनी हात वरती उचलून म्हणाले, आपण शांत राहा, गडबड करू नका. त्यांची मानवता, त्यांची करुणा, महाकारुणिकता. एकदा तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव करत असतात. या ठिकाणी त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना याप्रमाणे सूचना दिल्या, जो परमार्था विषयात कुशल आहे, जो शांतीपदाची अपेक्षा करत नाही, त्याने असं वागलं पाहिजे. तो समर्थ, न्यायी, सुवच तसंच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तो संतुष्ट असला पाहिजे. त्याच्या गरजा अधिक असू नयेत. त्याची कर्तव्ये कमी, त्याची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रिय निग्रही आणि विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. सुज्ञजन नावं ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टींचा नाद त्याने करू नये. सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे कुशल हो, सगळ्यांना हृदयात मैत्री निर्माण हो, अशी इच्छा त्याने निर्माण केली पाहिजे. कसेही प्राणीमात्र असोत, सबल किंवा दुर्बल, उंच, सुदृढ किंवा मध्यम, बुटके किंवा लहान, दुष्ट किंवा अदुष्ट, दूरवर वास्तव करणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात, सगळे प्राणी मात्र सुखी होत. कुणी कुणाला फसवू नये. कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने आणि वाईट भावनेने कुणाचे अनिष्ट चिंतू नये. आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते तशीच त्याने सर्व प्राणीमात्रांबद्दल भावना बाळगली पाहिजे. त्याच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर खाली आसमंतात अनिर्बंधपणे द्वेषविरहित आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रसूत झाल्या पाहिजेत. तो उभा असो, बसलेला असो, चालता असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा आहे तोपर्यंत त्याने जागरूक राहिले पाहिजे. हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे. मोहात न पडणारा, सद्गुणी, ज्ञानी, इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे
त्याच्या नशिबी पुन्हा कधी गर्भवास येत नाही. सारांश काय? भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला, आपल्या शत्रूंवरही प्रेम करा. दुःखितांचे दुःखहरण, दुःखांचा उपशमन करता. विशाखेचे सांत्वन. विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचं निधन झालं. विशाखाचा शोक अनावर झाला. तिच्या अंतविधीनंतर विशाखा भगवान बुद्धांपाशी गेली आणि साश्रू नयनांनी एका बाजूला जाऊन बसली. तथागतांनी विचारले, विशाखे, दुःखी, शोकमग्न आणि अश्रुसिंचन करत तू अशी बसलीस, त्याचं कारण तरी काय? तिने आपल्या नातीच्या मृत्यूची बातमी सांगितली आणि ती म्हणाली, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीणच. विशाखे, श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील? भगवान, लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत. या सर्व तुझ्या नातीसारखे असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस का? हो भगवान, नक्की करेन. आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुली निधन पावत असतात? भगवान, खूप मुली निधन पावत असतात. मग कुणासाठी तरी शोक केल्या वाचून तुझा एकही क्षण सुना जाणार नाही. खरं आहे भगवान. तर काय दिवस रात्र रडत तू तुझं जीवन व्यतीत करणार आहेस का? भगवान, आपण ठीक सांगितलं, समजलं मला. मग आता शोक पुरे कर. किसा गौतमीचे सांत्वन. किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर थोड्या कालाने तिला एक पुत्र झाला. तो चालता फिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदोष होऊन त्याचा मृत्यू झाला. आपला मुलगा मृत्यू पावला यावर तिचा विश्वासच बसेना, कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता. सर्पदोष जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असं तिला वाटलं नाही. म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटलं तिला वेड लागला असावा. अखेरीला एका वृद्ध गृहस्थानं तिला सुचवलं, श्रावस्तीत राहत असलेल्या श्रमण गौतमाकडे तिनं जावं. आणि म्हणून त्यानंतर ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत झालेल्या पुत्रासाठी काही औषध आहे का अशी तिने विचारणा केली. तथागतांनी तिची हकीकत आणि तिचा विलाप ऐकला. तथागतांनी तिला सांगितलं, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही अशा घरातून थोडी मोहरी घेऊन ये. तिने मी तुझा पुत्र जिवंत करीन. तिला वाटलं ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाला कलेवर घेऊन ती नगरात गेली. पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला, कारण जिथे जिथे ती गेली त्या त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेलाच होता. एका गृहस्थाने तिला सांगितलं, जे जिवंत आहेत ते थोडे आणि जे निधन पावले आहेत ते अधिक आहेत. ती तथागतांकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. तेव्हा तथागतांनी तिला विचारलं, मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच हे तुला समजलं की नाही? तिच्याच बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा? तिने मग आपल्या पुत्राचे अंतविधी केले. ते करताना ती म्हणाली, सर्व नश्वर आहे, हा सृष्टी नियम आहे. रुग्णांबद्दल चिंता. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच तो पडून राहिला होता. स्थवीर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले. आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिलं. ते त्याच्यापाशी गेले आणि म्हणाले, भिक्खू, तुला काय होतं आहे? भगवान, मी अतिसाराने आजारी आहे. तुझी सेवा करण्यास कोणी आहे का? नाही भगवान, कुणीही नाही. भिक्खू, तुझी कोणी दुसरी भिक्खू सेवा करत नाहीत, असं का? भगवान, मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करत नाही. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंदा, जा आणि पाणी घेऊन ये. या भिक्खूला मी स्वच्छ करतो. होय महाशय, असं आनंद त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले आणि आनंदाने त्या भिक्खूंचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके आणि आनंद याने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवला. नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केलं आणि ते म्हणाले, अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे का? होय भगवान, तो कशामुळे आजारी आहे? भगवान,
त्या भिक्खूंना अतिसार झाला आहे. भिक्खू वर्ग हो, त्याची कुणी सेवा करत नाहीत का तुम्ही? नाही भगवान. का नाही? त्याची सेवा तुम्ही का करत नाही? भगवान, तो भिक्खू कोणाच्या उपयोगी पडत नाही, म्हणून भिक्खू त्याची सेवा करत नाहीत. भिक्खू हो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाहीत तर दुसरा कोण करणार? भिक्खूनो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णांची सेवा करावी. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य किंवा सहनिवासी भिक्खू असेल किंवा शिष्य सहप्रवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्यांची काळजी घ्यावी आणि बरं होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कोणी रुग्णाची सेवा करत नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासामध्ये राहत होते. त्यावेळेस स्थवीर वल्कली हा रुग्ण, पीडित आणि व्याधिग्रस्त अशा स्थितीत कुंभाराच्या झोपडीत राहत होता. स्थवीर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलवले आणि म्हणाला, मित्र हो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा, भिक्खू वक्कली रुग्ण, पीडित आणि व्याधिग्रस्त आहे. तो तथागतांच्या चरणी वंदन करतो आहे. आणि असंही सांगा, वक्कलीवर दया करा आणि त्याला बघण्यासाठी या. भगवानांनी मौनाने संमती दर्शवली. नंतर वस्त्र लेवून, भिक्षापात्र आणि चिवर घेऊन स्थवीर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत तिथे आले. स्थवीर वक्कलीने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावरून तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थवीर वक्कलीला म्हणाले, वक्कली, उठू नकोस. या इथल्या आसनावर मी बसतो. त्याप्रमाणे तिथं असलेल्या आसनावर तथागत बसले आणि ते स्थवीर वक्कलीला म्हणाले, वक्कली, मला दिसतं आहे तू सर्व सहन करतो आहेस. तू धीराने दिवस कंठीत आहेस. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची? नाही भगवान, आता मला सहन होत नाहीये. मला धीरही उरला नाहीये. तीव्र कळाने मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीयेत. त्या कमी होण्याची लक्षणं दिसत नाहीयेत. उलट ती वाढतातच आहेत. तुझ्या मनात काही संदेह आहे वक्कली? काही दुःख? भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा काही दुःख नाही. वक्कली, तुझ्या शिलाबाबत काही दोषार्य आहे का? भगवान, नाही, माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखं काहीही घडलेलं नाही. वक्कली, असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे, कसला तरी पश्चाताप होत असला पाहिजे. भगवान, आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांपासूनची इच्छा होती, पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते. वक्कली, माझ्या या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. वक्कली, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली, माझं दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडतं. असं मला समजलं की एकदा भगवान बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भेसुकाल वटिकेत मकर सामाश्रयावर राहत होते. तेव्हा गृहपती नकुल पिता तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला, भगवान, मी एक जराजर्जर वयोवृद्ध गृहस्थ आहे. माझं आता वय होत चाललं आहे. मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान, मला क्वचितच आपले आणि संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सांत्वनाचे आणि उत्तेजनाचे 2 शब्द जर मला सांगितलात तर दीर्घकालापर्यंत ते मला हितकारक आणि सुखदायी होतील. गृहपती, तुमचं शरीर जर्जर आणि पीडित झालं आहे हे खरं आहे. असा देह धारण करणाऱ्यांनी क्षणभर आरोग्याची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे. गृहपती, यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझं मन रोगट असणार नाही. गृहपती, असं तुम्ही मनाला शिकवलं पाहिजे. गृहपती नकुल पिताने तथागतांचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला. आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागतांना अभिवादन आणि प्रदक्षिणा घालून तो निघून गेला. एकदा तथागत शाक्यांच्या कपिलवस्तूमधील अंजीर उद्यानात राहत होते. त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर करण्यात दंग होते. त्यांना असं वाटत होतं की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन
तथागत परिचारासाठी निघतील. महानाम शाक्यने असं ऐकलं की पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर करण्यास गुंतले आहेत. त्यांना असं वाटलं की 3 मास पूर्ण होताच तयार झालेली चिवरं घेऊन तथागत परिचारिकासाठी निघतील, आणि म्हणून तो तथागतांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला, मी असं ऐकलं आहे की बरेचसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असं वाटतं की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर तथागत परिचारासाठी घेऊन निघतील. पण भगवान, समजूतदार गृहस्थाने रुग्णपीडित आणि दुःख सहकार्यांचे कशाप्रकारे सांत्वन करावे आणि त्याला कसं प्रसन्न ठेवावं, याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकलेलं नाही. महानाम, समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित आणि दुःखी सहचार्यांचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 सुखदायक आश्वासनांचा अवलंब केला पाहिजे. बंधू, धर्म आणि संघ याच्या ठिकाणी श्रद्धा बाळग, तसंच मन निश्चल राखणाऱ्या आणि धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित आणि अकलंकित शिलाबाबत श्रद्धा राख. महानाम, एका समजूतदार गृहस्थाने दुसऱ्या रुग्ण, पीडित आणि दुःखी गृहस्थाला या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असं बोलावं. जर तो रुग्ण आपल्या मात्यापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावं, हे सद्गृहस्था, तू आपल्या मात्यापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ अस किंवा नस, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या मात्यापित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरं होईल. आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मात्यापित्यांच्या लोभाचा आता मी त्याग केला आहे, तर त्या दुसऱ्या गृहस्थाला म्हणावं, पण अजून तुझा मुलाबाळांचा लोभ शिल्लक आहे. काही झालं तरी तू मरणार, मग हा मुलाबाळांचा लोभ सोडलास तर बरं होईल. अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या 5 प्रकारांबाबत सांगावं. समज जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे, तर दुसऱ्याने म्हणावं, इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे. मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकांच्या सुखाकडे वळव. आणि जर तो रुग्ण म्हणाला, माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे, तर दुसऱ्याने सांगावं, तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला, तसं मी केलं आहे, तर दुसऱ्याने म्हणावं, प्रिय मित्रा, ब्रह्मलोक सुद्धा अनित्य, अस्थिर आणि ममत्वपूर्ण आहे. म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकापलीकडे उच्च करून स्वत्वाची विरक्ती साधण्यासाठी केंद्रित कर. आणि जर तो रुग्ण म्हणाला की मी तसं केलं आहे, तर महानाम, जीवनमुक्तीचा विचार करताना स्वत्वाचा त्याग करू पाहणारा हा सद्गृहस्थ आणि आसवांपासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक, यामध्ये काहीही फरक नाही. असहिष्णूंच्या बाबतीत त्यांची उदारता. एकदा भगवान बुद्ध आलवक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहत होते. तेव्हा आलवक तथागतांकडे आला आणि म्हणाला, श्रमण, चालता हो. मित्रा, ठीक आहे, असं म्हणून तथागत निघून गेले. तेव्हा यक्ष बोलला, श्रमण, आत ये. तथागत आत आले आणि म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण, चालता हो. मित्रा, ठीक आहे, असं म्हणून तथागत बाहेर गेले. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण, आत ये. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, श्रमण, चालता हो. तथागत जाता जाता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. श्रमण, आत ये. पुन्हा यक्ष असं म्हणाला. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण, चालता हो. त्यावर तथागत म्हणाले, मित्रा, मी मुळीच जाणार नाही. तुला काय वाटेल ते कर. यक्ष रागावून म्हणाला, श्रमण, मी एक प्रश्न विचारतो. तू जर माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाहीस तर मी तुला वेडा करीन आणि तुझं हृदय फाडून टाकीन किंवा तुला पायाने उचलून नदी पलीकडे फेकून देईन. मित्रा, या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदी पलीकडे फेकू शकेल असा कुणीही असेलचा असं मला वाटत नाही. तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा तो विचार. तेव्हा आलवक यक्षाने तथागतांना यापुढील प्रश्न विचारले. या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती?
कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? तथागतांनी उत्तर दिलं, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्याने सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. आलवकाने मग विचारले, मानवाला पुनर्जन्म कसा ओलांडता येतो? मानव सागर कसा ओलांडतो? मानव दुःख कसं काय जिंकतो? तथागतांनी उत्तर दिलं, मानव श्रद्धेच्या द्वारे पुनर्जन्म पार करू शकतो. मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो. मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळवू शकतो. मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो. आलवक यक्षाने विचारलं, मानवाला ज्ञान प्राप्त कसं होतं? मानवाला कसं धन प्राप्त होतं? मानवाला कीर्ती कशी लाभते? मानवाला मित्रप्राप्ती कशी होते? इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही? तथागतांनी उत्तर दिलं, निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अहर्त तसंच धर्म यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञापालन करून दक्ष आणि तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येतं. जे उचित तेच करतो, जो दृढनिश्चयी असतो तो जागृत असतो, त्यालाच धन प्राप्त होतं. जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात. ज्या श्रद्धावान उपासकापाशी सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही. इकडे ये, दुसरे श्रमण ब्राह्मण इथं आहेत. त्यांनाही विचार की सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता याच्यापेक्षा अधिक उच्च गुण कोणते आहेत? आलवक यक्ष म्हणाला, आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांना कशाला विचारायला हवं? आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली आहे. खरोखरच माझं भाग्य म्हणून तथागत आलवीला आले. आज मला समजलं की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होतं. आजपासून तथागत आणि त्यांच्या धम्माला वंदन करून एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला मी कायम फिरत जाईन. समता आणि समान व्यवहाराचे समर्थन. तथागतांनी भिक्खू संघासाठी जे नियम तयार केले होते त्यांचा त्याने स्वखुशीने स्वीकार केला होता आणि ते आपणालाही बंधनकारक मानले होते. आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियम पालनाबाबत आपणाला सहज सवलती मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम विमुक्त हक्काने उपभोगले नाहीत. भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नप्राशन करतात. हा भिक्खू वर्गासाठी केलेला नियम तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचं पालनही केलं. भिक्खूंची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचं पालन केलं. भिक्खूंपाशी फक्त 3च चिवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खूंप्रमाणे तथागतांनी स्वीकृत केला आणि त्याचं पालनही केलं. एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहत होते. त्यावेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी स्वतः हाताने कातलेली आणि विणलेली नवीन वस्त्रजोडी घेऊन आली आणि तिने त्याचा स्वीकार करण्याची तथागतांना विनंती केली. तथागतांनी तिला सांगितलं, प्रजापती, ती संघाला अर्पण कर. तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशीच विनंती केली आणि पुन्हा तिला तेच उत्तर मिळालं. नंतर आनंदाने आग्रह केला, भगवान, गौतमीने आणलेल्या वस्त्रांचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती. पण वस्त्र संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही. प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिन्ह्यातूनच तयार केली जावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता. एकदा जीविकाने नव्या कपड्याने तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला. तेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला. तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूंनाही ती सवलत जाहीर केली.